नमस्कार, मी रेश्मी शेळके तू सुशोळक यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे रविवार, सो विचार करते की आता मी मार्केटमध्ये चालली आहे। विचार करत नाही आहे, चालली आहे। आयुषला ठेवले नेबरच्या कडेला, तर मी माझ्यासाठी मच्छी आणायचा विचार करते, कारण सतत मागचे दिवस चिकन पण खाण्यात आलं आणि मला दीपक बोलला आहे की रेश्मा असं काहीतरी मच्छी वगैरे आण, म्हणून मग मी मच्छी आणते, कोळंबी किंवा काहीतरी असं छोटं वगैरे काय भेटलं तर मग घेऊन येईनच। तर थोडंसं माणसरोवरच्या मार्केटला चालली आहे, वॉकिंग आहे, 10 मिनटं चालत नाही तर रिक्षालामध्ये 1 मीटरने जाण्यापेक्षा म्हटली चालत जाईन। आणि आयुषला नेबरकडे ठेवलं तर पटकन मी जाऊन येईनच, काय एवढं हे नाही आहे। सो आणि सकाळी आम्ही गेलो होतो आयुषला घेऊन गार्डनला, ती माझी बाजूवाली फ्रेंड आहे, तिची 2 मुलं, मी, आणि मग घरी आल्याच्यावरती मस्तपैकी चहा आणि कडक पाव खाल्ला, त्याच्यामुळे नाश्ता होऊन गेला। तसंही संडे तर लेटच उठली आणि आराम केला, खरं तर आराम केला। रात्री पण आम्ही मज्जा केली, एकत्र बसून जेवलो, तर त्याच्यामुळे लेट वगैरे झालं झोपायला। आणि सकाळी उठून छान गार्डनला गेलो आणि आता सगळं आरामात, कारण दीपक पण नाही आहे, दीपक सकाळीसुद्धा नाही आला, डायरेक्ट तो रात्री येईल। त्यामुळे मग विचार केला की चला सगळ्या गोष्टी आपण आरामात करू, घाई गडबड नाही आहे। आज आराम पण तेवढाच झाला। बापरे किती ते काम चालू आहे, धुळीचा प्रचंड कामकडे चालू आहे, तर भरभर आता जाते आणि एक अर्धा तास लागेल मला रिटर्नमध्ये यायला। बघ आता काय काय मावशीकडे आहे, त्या कोळणीवाल्या मच्छीवाल्या मावशीकडे, तिकडनं चिकन पण घ्यायचं आहे त्या ताईंचं, तर घेऊ आणि पटकन। आयुष कसा आता एक अर्धा तास तरी राहू शकतो, म्हणजे मुलांसोबत खेळत असतो ना, म्हणून मग चालत जायला काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि आहे तसं लांबच ते, म्हणजे एक जवळपास 15-20 मिनटं चालत जावं लागतं आणि मधल्या शॉर्टकट रस्त्याने गेलो तर पटकन अजून जायला मिळतं। तर आता इथे मी जात असताना मला इथे सिडकोचं गार्डन दिसलं, म्हणजे इथे जवळच आहे, तर इथे छान स्लायडिंग वगैरे पहिलं, तर कधीतरी मी आयुषला इकडनं सुद्धा आणेन, म्हणजे एवढं क्लीन। पहिलं थोडंसं धूळ केली होती, पण ती आता माती वगैरे ना चांगली बसवली। आणि इथे ना मी बघते, माझी मैत्रीण म्हणाली होती की कुठली तरी सिंगर इथे राहते, म्हणजे ते येतात ना आयडियल किंवा सारेगमपमधल्या त्या स्पर्धक पार्टिसिपेटेड, तर ती लोक त्यातली कोणतरी ते राहते, म्हणून मग मी बघत होती। तसंही मी एवढं आवडीने बघत नाही म्हणजे कोण राहतं कोणी, पण असं वाटलं की चला बघूया म्हणून, कारण आमच्या एरियामध्ये राहते तर ते एक थोडा वेगळी फिलिंग येते ना, म्हणून। तर इथे तर मावशीला मी म्हणत होती की मावशी मला कोळंबी हवी आणि बांगडे, तर बांगडे 100चे 2 होते लिटरली, म्हणजे एवढे महाग झालेत। तर पहिले म्हणजे मी तरी, मला आठवते मागचे कधी मी आणले असेल तर 100 रुपयाचे 4, किंवा छोटे असेल तर मग 100 रुपयाचे 5 असं, पण हे जर 100 रुपयाचं 2, म्हणजे एवढे मोठे पण नव्हते आणि एकदम छोटे पण नव्हते, तर एवढे महाग झालेत की बापरे। म्हणजे मी नेहमी माझा जो नॉनव्हेजसाठी बजेट ठेवायची महिन्याचा, तर तो कुठेतरी मला वाटतं बदलावा लागेल, किंवा मग थोडंसं अधेमध्ये जे आम्ही खातो तर ते कुठेतरी कमी करावं लागेल, असं तेव्हा म्हणजे त्यावेळेला विचार आला। पण ठीक आहे, आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी मॅनेज होऊन जातात। मग नॉनव्हेज खाणं असू दे किंवा घरातला जे आम्ही भाज्या आणतो, किंवा जसं मी आठवड्याचं मॅनेज करत असते ना, तर ते ठरलेली एक अमाऊंट असते की ह्या एक पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये एवढा खर्च झालाच पाहिजे। आणि तसं नाही झालं तर मग महिन्याला जो आपण बजेट काढलेला असतो, महिन्याला घर खर्चासाठी जो खर्च काढलेला असतो ना, तो अजिबात पुरत नाही। म्हणून महिन्याच्या सुरुवातीला जर थोडासा खर्च बेतानेच केला आणि जरा समजून बुजून केला ना, तर मग एंडिंगला म्हणजे महिना अखेरच कधी असा प्रॉब्लेम येत नाही आणि मग आपल्याला पैशाकडे बघावं लागत नाही, अरे मला एवढ्या दिवसांमध्ये एवढेच पैसे मध्ये खर्च करायचं आहे, असं मध्ये माझं एकदा दोनदा झालं होतं। पण मग मी हळूहळू स्वतःवरती हे केलं की नाही, मला एवढा ह्याच्यामध्येच करायचं आहे। सो आता हळूहळू सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत, कारण की घराचा खर्चसुद्धा आहे, मुलाची फी आहे आणि इतर गोष्टी आहेत, आपल्या भविष्यासाठी पण थोडंफार हवं असतं, एकदाच सगळं संपून चालायचं नसतं, कारण कधी कुठली अडचण येईल तर इमर्जन्सी फंड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजचं सर्वाईव्ह करायचं असतं। सो त्या खरंच खूप गरजेच्या गोष्टी असतात, म्हणून प्रत्येक गृहिणींनी खूप विचार करून केला पाहिजे की महिन्याचा खर्च मला जेवढा भेटतो तर तेवढ्यामध्येच केलं पाहिजे, आणि कसं केलं पाहिजे ते तिने ठरवावं। सो आता मी थोडा वेळ आराम वगैरे केला आणि केसांना आज विचार केला होता की काहीतरी करावं वेगळं, पण नंतर मग मलाच कंटाळा आला, कारण की नॉनव्हेज पण बनवायचं होतं, साफ करायचं होतं, त्याला मॅरिनेट करून ठेवायचं होतं। म्हणून मग मी विचार केला की थोडंसं गरम तेलच आपण डोक्याला लावूया, म्हणून मग मी थोडंसं गरम, माझी केस खूप मोठी असल्यामुळे, लॉंग असल्यामुळे ना, मला जे काही मी बनवते ना, मला जास्तीचं बनवावं लागतं, नंतर वॉश करताना खूप वेळ जातो। तर मग आज विचार केला होता की फक्त गरम तेलच करून आपण डोक्याला म्हणजे केसांना लावूया। तसंही माझ्या डोक्याला तर डॅन्ड्रफ
रफ वगैरे नाही आहे, कमी झालं आहे. कारण गेल्या आठवड्यात पण मी ते हे केलं होतं, त्याने माझा स्कॅल्प वगैरे होतं एकदम स्मूथ झाला, इवन क्लिअर झाला. खरंच तुम्ही ट्राय करा, ज्यांना खरंच कोंडा होतो डोक्यामध्ये किंवा खाज येते, तर त्यांनी ते केलं तर नक्कीच खूप 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 म्हणजे खूपच फरक पडतो. आणि घरच्या गोष्टींपासून असतो, म्हणजे जे काही घरी आपण हे करतो ना त्याच्यातून असतो, त्याच्यामध्ये काही असं हे होत नाही, काही बॅड इफेक्ट होत नाही. सो नक्की ट्राय करू शकता तुम्ही. आणि कोळंबी वगैरे साफ करून झाली होती. आयांश पण उठला होता, तोपर्यंत मग मी इथे माझ्यासाठी चहा वगैरे ठेवली होती. आयांश उठला आणि मला म्हणतो की मम्मा मला खजूर पाहिजे. आता मला ना माझ्या रोजच्या म्हणजे डीमार्टचं जेव्हा मी सामान भरेन ना, तर तेव्हा माझं आता फिक्स झालेलं आहे की आयांशला मनुका आणि खजूर आणि बदाम आता तो खायला सुरुवात करायला लागलेला आहे. त्याच्यामुळे ते ॲड ऑन मला करायचं आहे. आणि आता जे खजूर होते, माझे दीर आले होते दुबईवरून, तर तेव्हाचे तेच आहेत. सो आयांश ते खातो, 2-2 दिवसाला खाल्ले तरी भरपूर असतात, मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगले असतात. आणि मनुके वगैरे पहिला तो खात नव्हता, त्याच्यामुळे मी अवॉइड करायचे, पण आता तो खातो आहे. सो आत्ता मी जस्ट अंघोळ करून झाली आहे. माझं केस बघू शकता एवढं नीट अँड क्लीन दिसत आहेत आणि तेल लावल्यामुळे अजून सॉफ्ट होत आहेत. दुसऱ्या दिवशी केसांना असा अलगद हात लावला ना की एवढं सॉफ्ट दिसतात आणि एवढं स्वतःला ते फील येतं की वाव माझे केस किती सुंदर झाले आहेत. सो असं आठवड्यातून एकदा ट्राय केलं तर नक्की तेवढा खर्च पण आपला होत नाही. आणि घरच्या गोष्टींपासून केलं ना तर एक चांगल्या सवयी आपल्याला लागतात की खर्च न करता आपण स्वतःवरती काही ना काहीतरी गोष्टी करू शकतो आणि घरच्या गोष्टींपासून. त्याच्यामुळे खूप आहे आणि खूप सुंदर वाटतं जेव्हा स्वतःला फील होतं ना की म्हणजे चांगले केस होत आहेत, छान स्किन होते. त्याच्यामुळे मग ते ऑटोमॅटिक सवय लागून जातात की घरच्या गोष्टींपासून काहीतरी आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते मच्छीला चांगला मीठ मसाला लावून घेतला आहे आणि एक अर्धा तास ठेवून देईन, म्हणजे ते मसाला मुरेल चांगला. ना मगाशी मला म्हणत होतं सगळ्या लाईट्स मला ऑन पाहिजेत, वाईट पाहिजे. आणि ज्या मी ते हा लावून ठेवलं होतं, बॉम्ब्स लाईट लावून ठेवल्या होत्या ना, तर त्या त्यांनी वाईट करून ठेवल्या. तर मला त्या वाईट आवडत नाही, कारण इकडच्या दोन्हीसुद्धा वाईट आहेत आणि ह्या दोन्ही पण जर वाईट, मग त्याचा लुक थोडासा वेगळा होऊन जातो. तर असं असेल तर खूप भारी वाटतं. हां, असं असेल तर खूप छान वाटतं. तर तो आता गेला आहे बाजूल्यांकडे खेळण्यासाठी, तोपर्यंत मी तिला मी लावून घेते. आणि संध्याकाळ झालं तर घरातले लाईट दिवेबत्ती सगळे मी ऑन करते. तर आज तर रविवार आहे, त्याच्यामुळे म्हणजे चला सगळे ओपन करून ठेवूया. आणि खरं तर मी जेव्हा रोज नसतेच तेव्हा मग ठीक आहे, पण आज मी तर लावून घेते. तर पटकन मी ह्याचं कोळंबीचं सार बनवून घेते आणि एका साईडला फ्राय करायला ठेवते. आणि मग फक्त गरम गरम भाकरी आणि भात. आयांसाठी थोडासा मी असं बिना तिखटचा कोळंबीचा रस्सा बनवेल आणि भात तेवढंच. सो आजच्या पुरता एवढे. आणि उद्या दीपकला सुट्टी आहे, सो त्याची पण तयारी करायची, कारण सुट्टी म्हणाल तर मग आयांशचं जेवण आणि त्याचं जेवण आणि माझा टिफिन, आयांशला स्कूलमध्ये देण्यासाठी ब्रेकफास्ट, ह्याची सुद्धा तयारी करायची. तर काय बनवायचं, काय होईल असं ते प्लॅन करेन. दीपकला पण विचारेन, जर आपलं मच्छी हे असेल तर मग माझ्यासाठी मी जे बनवेन तेच मी आयांशला थोडंसं बिना तिखटाचं करेनच दुपारसाठी. सो चला पटापट आवरून घेते. आयांशचा आवाज येतोय तोपर्यंत हे माझं इकडचं जो काय आहे ते झालेलं असेल. कधी मला स्वतःलाच एवढा कंटाळा होऊन जातो ना की रविवार म्हटलं तरी बाकीची कामं जी ठरलेली असतात ना ती मी करायची टाळते. तसंच माझं आता आहे. आता सध्या मी एक दोन हे झाले तर रविवार गेलेत. मी आठवड्याचं जे काही प्लॅनिंग करते ना, जसं खोबरं किसणं असू दे, वाटण तयार करून ठेवणं असू दे, शेंगदाण्याचं असू दे, किंवा आपल्या घरामध्ये कांदे बटाटे आठवड्याचं हे करून ठेवणं, ते आता जरा मी सोडलं आहे. माहिती नाही कंटाळा येतो की काय. छान मसाला भाजून घेते, म्हणजे जे वाटण तयार करायचं होतं ते, त्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि थोडंसं खोबरं, टमाटर असं करून मी एक थोडंसं वाटण तयार करून घेते. खास तरी ह्याच्यासाठी ना ओलं खोबरं वापरायचं असतं, बट आता माझ्याकडे नाही आहे आणि आहे, बट ते मला इडलीसाठी किंवा ह्याच्यासाठी पाहिजे. मग ते पुन्हा कधी नसेल आणि अचानक मला इडली वगैरे करायची म्हटली तर मग माझं संपलेलं असेल तर मग प्रॉब्लेम होईल. मग मी शक्यतो अशा काही गोष्टी जर झाल्याच तर मी सुकं खोबरं पण वापरते. सुकं खोबऱ्याचा स्टॉक नेहमी माझ्या टाकीमध्ये असतो. तर आता थोडंसंच वाटेल, कारण की मला बोलला की पूर्ण पाणी रस्सा हवा आहे, आणि म्हणून मग मी थोडंसं खोबरं आणि यातलं जे काही वाटण बनेल ना त्यातलं थोडंसं वाटण मी ठेवून देईन. म्हणजे जर उद्या जमलं तर मग कडधान्याची कुठली तरी रस्सा भाजी करेल, मग त्याच्यासोबत ते टाकेल. तर आता पटकन मी आवरून घेते. आयांश गेलाय म्हणून बोलायचं आहे तर मग मला प्रॉब्लेम करेल तो. सो एनिवे, आणि पटकन एका तासात आवरून झाल्याच्यानंतर मला पिक्चर बघायचा आहे. तो आता पुढचा टी व्हीवरती पिक्चर होतो, कारण मी आज दिवसभर आराम केला, थोडी घरातली क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतर थोडंसं हेअर वॉश वगैरे करायचं होतं. त्याच्यामुळे माझं थोडंसं जास्तच वेळ गेला, कारण आयांश जेव्हा उठला ना तर तेव्हा माझं
केस धुवायला जाणं होतं, पण तो नाही गेला. मग त्याला घेण्यात किंवा त्याच्याशी थोडंसं रमण्यातच वेळ गेला, म्हणून पटकन आवरून घेते. तर आता मसाला पण भाजून झाला होता आणि ह्यांना बांगड्यांना छान मसाला मुरला होता, तरी ते लगेच फ्राय करून घेते. दीपक पण मला बोलला होता की रेश्मा खूप दिवस झाले आपण असं काही खाल्लं नव्हतं, आणि तसे मोठी मच्छी वगैरे आम्ही आणतच नाही, कारण तेवढा खर्च करायचं हे पण नसतं, आणि जेवढं जमेल तेवढं आपल्या ह्याच्यामध्येच करण्याचा प्रयत्न करत असते. कारण खूप जणं मी बघते, खूप जणं महिन्याच्या म्हणजे आता मच्छी आणली म्हणा तर 600-700 रुपयाच्या मच्छी वगैरे आणतात वगैरे तसं, पण मी तसं करत नाही, कारण ठरलेल्या गोष्टी खूप माझ्या असतात की एवढा खर्चातच झालं पाहिजे, नॉनव्हेज एवढ्यातच बसलं पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे सगळं होतं. एनिवेज आता मी फ्राय करून घेते. आयश पण मला तिकडनं हाक मारतोय, मम्मा दरवाजा उघड म्हणून. सो तिकडे कसं मुलांसोबत खेळतो म्हणून आता बऱ्यापैकी माझी कामं पण आवरायला लागले, पण माझे व्हिडिओ डिले का येतात हे याच्यासाठी खूप पर्सनल रिझन आहे माझं. तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मी पण थोडीशी विचार करते की कसं सेटल होऊ, कसं काय करू, म्हणजे मेंटली खूप काही गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात ना, तेव्हा मग असं वाटतं की जिथून आपल्याला फक्त आता पैसे, जिथून इन्कम सोर्स आहे माझा, तिथेच मला कॉन्सन्ट्रेट द्यायचं आहे. आणि यूट्यूब तसंही माझे व्हिडिओ लोकांपर्यंत खूप कमी पोचतात, त्याच्यामुळे मला डिमोटिवेट होत नाही, मला व्हिडिओ नेहमीच टाकावेसे वाटतात. पण मला असं वाटतं की माझे आत्ता जिथे प्रायोरिटी आहे तिथे मला लक्ष देणं फार गरजेचं वाटतं, आणि त्याच्यामुळे मला पण कुठेतरी मेंटॅलिटी डिस्टर्बन्स येऊ शकतो. कारण नुसतं व्हिडिओ काढणं ते नाही, त्याला शूट करणं, एडिट करणं, व्हॉइस ओव्हर करणं, अपलोड करणं, इथपर्यंत खूप त्याची मेहनत असते. त्याच्यामुळे जॉब करत ज्या मुली फक्त जॉब करतात त्यांचे म्हणजे त्यांना घरचं वगैरे सगळं करायला वेळ मिळत नाही, आणि त्यात मी हे सगळं करते, त्याच्यामुळे वेळ एक्स्ट्राचं काढून करते, त्यामुळे मला कुठेतरी ताण निर्माण होऊ शकतो किंवा काय, म्हणून मी थोडे दिवस व्हिडिओ थांबवले होते. म्हणून मग मी विचार केला की थोडंसं काही पर्सनल गोष्टी आहेत तर त्या थोड्याशा सेट होऊ देत, आणि मी पण थोडीशी मेंटली फिट होऊ दे, त्याच्यानंतरच सतत व्हिडिओ माझे येतीलच. सो आत्ता इथे पटकन मी भाकरी करून घेते. आणि भाकरी खूपदा मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, तरी पण मला एकीने विचारलं होतं की तू भाकरीचं पीठ आणि कसं असतं. माझ्या भाकरीमध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ मिक्स नसतं, फक्त ज्वारी असते, ज्वारीच्याच भाकरी खातो. त्या तेव्हाच्या तेव्हा गरम खाल्ल्या तर खूप सॉफ्ट आणि नरम लागतात, आणि 2-3 तासानंतर खाल्लं की थोडंसं त्या कडक म्हणजे हार्ड होऊन जातात नॉर्मली, म्हणजे एकदमच असं नाही की आपण नाही खाऊ शकत असं. स्वतः पटकन भाकरी करून घेते. आयशला पण आज तेच आहे, थोडंसं जी कोळंबी होती ती बिना तिखटाची केली, आणि त्याच्यानंतर मग वरून मी तिखट टाकलं की जेणेकरून तो त्याला पण सवय लागल्या पाहिजे. तो सहसा त्यांनी खाल्लंच नाही, थोडं वगैरे रस्सा मी ॲड करून भातामध्ये दिला होता, तर 7-8 घास खाल्ले. पण मग त्याच्यानंतर त्याला मला ऑमलेट एक्स्ट्राचं बनवावं लागलं, पण मी प्रयत्न करते की तो आमच्यामध्येच खाईल आणि मला त्याला वेगळंसं काही बनवायला मिळणार नाही. सो आता माझं नुकतं जेवण झालेलं आहे, किचन पण माझं आवरून झालं आहे. आयश बाहेर खेळतोय, म्हणजे चला तुमच्यासोबत बोलूया. आणि आज मी तुम्हाला माझा व्लॉग पूर्ण दिवसाचा मी शेअर केलेला आहे. आता पूर्ण दिवस म्हणजे सगळ्याच गोष्टी नाही शूट करता येतात, कारण की आता मी कामावर जाते सकाळी 10 ते 6:30चा माझा टायमिंग आहे, तर तो मला पूर्ण 6 दिवस काम करत असते. सो एक दिवस असा भेटतो की जिथे थोडं आरामाची गरज असते, ती पूर्ण आठवड्याभराची एनर्जी हवी असते, त्यासाठी मी पूर्ण ब्लॉग शेअर करत नाही. आणि आता मी माझे ब्लॉग ना थोडे का होईना कसेही असू दे, मग ते छोटे पण असू देत किंवा फुल ब्लॉग, म्हणजे फुल ब्लॉग पण 8 किंवा 10 मिनिटाचे, हा मी प्रयत्न करणार आहे. कारण खूप जणींचे DM, खूप जणी माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात. मी खूपदा अशी म्हणते, बट नंतर प्रिपेअर व्हायलाच मला वेळ मिळत नाही, आणि प्रोफेशनल लाईफमध्ये बऱ्याच अशा गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मला सध्या आता स्टेबल होणं फार गरजेचं आहे, म्हणून मी माझे व्हिडिओ अवॉइड करत होती. खूप जणी म्हणतात ताई काय झालं, काही म्हणजे थोडंसं ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे ह्याच्यानंतर जो ब्लॉग येईल त्याच्यामध्ये मी शेअर करेन काय झालं. आता मी एकदम स्टेबल झालेली आहे, त्याच्यामुळे माझं रुटीन सेट करण्यासाठी मला वेळ हवा होता, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये मला वेळ हवा होता, आणि त्यात मी यूट्यूब म्हणजे माझ्यासाठी जिथून माझा इन्कम येतं तिथं मला 100% माझं कॉन्सन्ट्रेट द्यायचं आहे. त्यासाठी मी माझे व्हिडिओ थांबवले होते, आणि कामध्ये काय झालं वगैरे बऱ्याच अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत मला. एनिवेज हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. खरंच खूप तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. आता माझं कंटिन्यू ब्लॉग येईल. मी मागच्याही व्हिडिओमध्ये जेव्हा डीमार्टचं सामान भरलं तेव्हाही म्हणाली, पण तेव्हाही पण अशा गोष्टी झाल्यात की दीपकच्या अचानक शिफ्ट बदलत आहेत. मी माझ्याकडे वेळ असं आहे की नवीन गोष्टी माझ्याकडे शिकण्यासाठी मला मेंटली प्रॉपर तिथे राहणं फार गरजेचं होतं. ते जे काय असेल ब्ला मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच. सो हा ब्लॉग इथपर्यंत होता, आवडला असेल तर प्लीज फॉलो करा. बाय.